सारिका साळुंखे S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। संघर्ष आयोजित ठाणे फेस्टिवल 2015 अंतर्गत 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान रंगणार विविध कलांचा आविष्कार। ठाण्यात प्रथमच संघर्षच्या वतीने ठाणे फेस्टिवल 2015चे आयोजन करण्यात आले आहे। 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान पारसिक नगर येथे हा फेस्टिवल रंगणार आहे। कला, संस्कृती आणि नृत्य गायनाचा उत्तुंग असा आविष्कार ठाणेकरांना या महोत्सवाअंतर्गत पाहावयास मिळणार आहे। तर रूपकुमार राठोड, नीलाद्री कुमार यांची संगीताची अपूर्व मैफिलही येथे रंगणार आहे। त्याचबरोबर विविध प्रकारचे स्टॉल्सही येथे उभारले जाणार असल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। स्ट्रीट प्ले, शरीर सौष्ठत्व स्पर्धा, बी बॉयनिंग कॉम्पिटिशन, वाद्यवृंद स्पर्धा ही येथे रंगणार असल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली। एकंदरीत आगळ्या वेगळ्या प्रकारचं असं ठाणे फेस्टिवल 2015 हे लवकरच ठाणेकरांच्या भेटीसाठी येत आहे। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। विटावा येथील रेल्वे ट्रॅकच्या अर्धाकृती स्ट्रक्चरवर एका चरसी माणसाने चढून पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या वेळेचा चांगलाच खोळंबा केला। ठाणे रेल्वे स्थानकाचा आणि रेल्वे ट्रॅकचा प्राचीन असा इतिहास आहे। ब्रिटिशकालीन रेल्वे पुलाची डागडुजी करून त्यावर आकर्षक असे स्ट्रक्चर येथे उभारलेले पाहावयास मिळतं। विटावा ते ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवर हिरव्या रंगाचे असे काही स्ट्रक्चर उभारलं आहे। मात्र या स्ट्रक्चरवर एका चरसी माणसाने चढून आज सगळ्यांच्याच वेळेचा खोळंबा केला। हिरव्या रंगाच्या स्ट्रक्चरवर एक माणूस झोपलेल्या अशा अवस्थेत असल्याचे येथील पादचाऱ्याच्या लक्षात आले। जवळजवळ 1 ते 1.5 तास त्या चरसी माणसाच्या कृत्याने सगळ्यांनाच तोंडात बोटे घालायला भाग पाडले। घटनास्थळी अग्निशमन दलही दाखल झाले होते। मात्र या माणसाच्या चित्तथरारक दृश्याने तेही काही काळ अचंबित झाले। उन्हाच्या जवळा तीव्र होताच या चरशी माणसाला जाग आली आणि तो स्वतःहूनच घसरगुंडी करून येथील स्ट्रक्चरवरून खाली आला आणि अग्निशामक दल आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले। मात्र हे दृश्य पाहण्याकरिता रेल्वे ट्रॅकवरही बघ्यांनी गर्दी केली होती। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कायदेविषयक जनजागृती करण्यात आली। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या वतीने न्याय आपल्या दारी ही योजना जिल्ह्यामध्ये राबवली गेली। फिरते विधी सेवा केंद्र आणि लोक न्यायालय या योजनेच्या अंमलबजावणी कार्यक्रम विविध तालुक्यांमध्ये या योजनेअंतर्गत राबविला गेला। या उपक्रमातून ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील नागरिकांना तसेच दुर्बल घटकांना मोफत कायदेविषयक सहाय्य आणि सल्ला पुरवण्यासाठी असलेल्या योजनांची माहिती तज्ज्ञांनी मार्गदर्शनातून दिली। सचिव रत्नाकर साळगावकर आणि VG गवई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम ठिकठिकाणी राबविला गेला। या उपक्रमातून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, वसई, पालघर, डहाणू इत्यादी तालुक्यांमध्ये लोक न्यायालयामध्ये निकाली झालेल्या प्रकरणांची माहिती सचिव रत्नाकर साळगावकर यांनी एका पत्रकार परिषदेअंतर्गत दिली। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली विश्रांतीची। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग।
मीटिंग वर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. युती सरकारने अन्न सुरक्षा योजना बंद केल्याचा दावा करीत त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने मुलुंडसह ठाण्यामध्ये आंदोलन केले. महाराष्ट्रात केसरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात यापूर्वी धान्य वितरण व्यवस्था अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राबवण्यात येत होती. मात्र गोरगरिबांना अच्छे दिन आएंगे अशी आशा दाखवत युती सरकारने तर अन्न सुरक्षा कायद्यामध्येच कपात करीत त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आणली आहे. केसरी कार्डवरील धान्यात कपात करून अन्नधान्य मिळू नये अशी परिस्थिती सध्या निर्माण केली जाते. तर अशा युती सरकारच्या विरोधात आज ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रणशिंग फुंकले गेले. मुलुंडमध्येही शिधा वाटप कार्यालयाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मोदी सरकारच्या विरोधात तीव्र नारेबाजी केली. धान्याचा साठा असतानाही केवळ राजकीय हव्यासापोटी गोरगरिबांवर सत्ताधारी अन्याय करीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे. यानुसार मुंबई अध्यक्ष विलासराव माणिक यांनी या संदर्भात आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्यात. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून युती सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्या विरोधात हे आंदोलन आहे. या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे, जेव्हा युती सरकार आणि दिल्लीतलं सरकार महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये सत्तेत आलं, त्याच्यानंतर त्यांनी अनेक आश्वासनं निवडणुकीच्या काळामध्ये दिली होती आणि या निवडणुकीच्या काळातल्या आश्वासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना अच्छे दिन आएंगे, एक चांगले दिवस येतील असं एक सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या गरीब जनतेला एक स्वप्न दाखवलं होतं आणि या खोट्या आश्वासनावरती, खोट्या स्वप्नावरती महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सत्ता काबीज केली. आज ही सत्ता काबीज केल्यानंतर 9 महिनेचा कालावधी झाला आणि एका बाजूला UPA सरकारने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, आम आदमी सर्वसामान्य लोकांसाठी घेतलेले निर्णय जे गरिबांना खऱ्या अर्थाने गरजेचे आहेत. उदाहरणार्थ रॉकेलचा कोटा असेल, BPL धारक रेशनिंग कार्ड आहेत, केसरी रेशनिंग कार्ड आहेत, यांच्यावरती जो धान्याचा कोटा दिला जात होता, रोजगार हमी योजनेचा प्रश्न असेल, या सगळ्यामध्ये त्यांनी कपात केलेली आहे. आणि आज सर्वसामान्य माणसाला 2 वेळचं अन्न देखील पोटभर मिळू नये अशा पद्धतीचे निर्णय जे घेतले ते, या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रात जेवढी रेशनिंग ऑफिसेस आहेत त्या ऑफिसावरती आज राष्ट्रवादी आंदोलन करत आहे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं जनतेला न्याय देण्याचं काम आदरणीय शरदचंद्रजी पवार हे कृषीमंत्री असताना देशामध्ये कधी नव्हे इतका प्रचंड अन्नसाठा आज आपल्या गोडाऊनमध्ये असताना देखील युती सरकार कोणत्या दिशेने पावलं टाकतं आहे हे लोकांमध्ये निरोप पोचवण्यासाठी, मेसेज पोचवण्यासाठी आजचं हे आमचं आंदोलन आहे. आज पाहिलं तर गेल्या काही दिवसापूर्वी या देशामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आले आणि या बराक ओबामाच्या माध्यमातून जेव्हा देशाला संदेश देण्याचं काम केलं, त्याच्यामध्ये सर्व अंबानी असेल, अदानी असेल, असे अनेक उद्योगपतींना घेऊन पंतप्रधान डेलिगेशन देत होते आणि त्यावेळेस या देशातली आम जनता जी आहे, ज्या जनतेला खऱ्या अर्थानं 2 वेळचं अन्नाची भास पडलेली आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, त्याच्यावरती कटोती करून हे आज शायनिंग इंडियाचं परत वाजपेयींच्या काळामध्ये जशी शायनिंग इंडिया ही होती तीच पद्धत आज मीडियाच्या माध्यमातून करते. माझी आपल्या मीडियाला नम्र विनंती आहे, खऱ्या अर्थानं सत्सद विवेकबुद्धीनुसार जे सत्य आहे ती वस्तुस्थिती आपण मीडियासमोर आणली पाहिजे. धन्यवाद.
योगेश मुवावडे, S9 न्यूज, मुंबई. मिशन कामयाबीच्या वतीने यशस्वी पालकत्व या विषयावर आधारित विशेष तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. इंटरनेटच्या काळात आणि धावपळीच्या युगात पालक आणि मुले यांच्यामध्ये व्यस्त दैनंदिन कामकाजामुळे दुराव्याची दरी निर्माण होते. त्यातून मुलांचा होणारा प्रगल्भ विकास आणि पालकांची निराशता यामुळे पालकांमध्ये पण पालनपोषणात कमी पडलो का असा प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागला आहे. सध्याची पिढी ही फारच प्रगल्भ विचारांची असून जुने विचार आणि परंपरा जपणाऱ्या पालक नैराश्याकडे वळू लागले आहेत. अशा निराश पालकांना उचित आणि सुजाण असे मार्गदर्शन करण्याकरिता मिशन कामयाबीच्या वतीने यशस्वी पालकत्व या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्राध्यापक अशोक चिटणीस, श्री संतोष करमळकर आणि डॉक्टर संतोष कामेरकर यांची उपस्थिती लाभली. अशोक चिटणीस यांनी मुलांची वाढ आणि बौद्धिक विकासामध्ये पुस्तकांचा वाटा हा फार महत्त्वाचा असून सध्या त्याकडे पाठ फिरवली जात असल्याचे सांगत मोबाईल, टॅब, सिनेमा याकडे आधुनिक पिढीचा कल आहे. अशा वेळी पालकांनी नेमकी काय भूमिका बजवावी, त्यांची कर्तव्य काय आहेत, तसेच मुलांच्या वयोमानानुसार स्वभाव गुण ओळखून ते जाणावेत असे मार्गदर्शन त्यांनी केले. डॉक्टर संतोष कामेरकर यांनी या उपक्रमाची माहिती S9शी बोलताना दिली. पॅरेंटिंग हा विषय घेतला होता, यशस्वी पालकत्व पालकांचा, आणि या विषयावरती 3 ट्रेनर्स आपण या ठिकाणी आज बोललो होतो मिशन कामयाबीच्या माध्यमातून. तर पहिले ट्रेनर जे लहान मुलांबाबतीत तज्ज्ञ आहेत, आता MBA असे संतोष करमळकर यांनी सुरुवातीला मार्गदर्शन केलं. त्यानंतर अशोक चिटणीस सरांनी थोडंसं मोठ्या मुलांसाठी मार्गदर्शन केलं. आणि मी ओव्हरऑल दोन्ही गोष्टींमध्ये पालकांनी कशाप्रकारे वागलं पाहिजे, मुलांच्या काय गोष्टी असतात असं म्हणतात की पालकांच्या तक्रारी असं मुलांबद्दल, तशा प्रकारे मुलांच्या पण तक्रारी असतात पालकांबद्दल की आमचे पालक आम्हाला मोबाईल वापरायला देत नाही, आमचे पालक आम्हाला सारखे मागे लागतात, पालक कटकट करतात, अशा अनेक गोष्टी असतात, पालक अविश्वास दाखवतात. अशा अनेक गोष्टींबद्दल पालकांना मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम ठेवला होता. आणि खूप मोठ्या प्रमाणात आज जवळजवळ 200 लोक सहयोगमध्ये कार्यक्रमाला आले. मला आनंद होतो आणि त्यातून लोकांमध्ये आम्ही समाज आम्ही निरोप देऊ इच्छितो, मेसेज देऊ इच्छितो की पालकांना खरोखर प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. मला की असं वाटतं पालकांना मला प्रशिक्षणाची गरज नाही, तर प्रामुख्याने पालकांना प्रशिक्षणाची गरज असते. हे आम्हाला आवडून जाणवलं. अनेक पालकांनी आपल्या तक्रारी किंवा आपले काही मतं मांडली, आपल्या काही मनामध्ये असेल प्रश्न मांडले, त्याच्यावरती काही उत्तर आम्ही या ठिकाणी दिली. हा कार्यक्रम आम्ही रेग्युलर अशा प्रकारे घेत असतो आणि सामाजिक बातमीतून देखील आम्ही कार्यक्रम राबवतो. खूप चांगल्या प्रकारे मीडियाने पण आम्हाला काही प्रकारे बातम्या दिल्या, न्यूज लावल्या. पालक वर्गही मोठ्या संख्येने येथे उपस्थित होता. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.